काय ग अगं काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार अहो काय ग अगं काय हो कार्यप्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. कुर्यात सदा मंगलम असं म्हटलं की लग्न विवाह सोहळा संपन्न झाला असं म्हणतात आणि मग आपसूक आपण ना फ्लॅशबॅकमध्ये जातो. किती त्या अडचणी, किती त्या गोंधळ. म्हणजे लव्ह मॅरेज म्हणजे प्रेमविवाह असेल तर वेगळ्या अडचणी, ठरवून विवाह असेल तर आणखीनच घोळ. म्हणजे कुणीतरी स्थळ सांगणार, मग त्याची चौकशी करणार, मग पत्रिका बघणार आणि मग नवरा नवरींना पसंत झालं तर मग पुढच्या गोष्टी. आजच्या प्रेमाच्या गोष्टीमध्ये ना मुळात पत्रिकाच जुळली नाही, मग लग्न तर वेगळंच. पण इथे मग आई वडील इतरांचा सगळ्यांचा असा विरोध. पण म्हणतात ना मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी. हो, हे प्रेमविवाह नाही तर ठरवून झालेल्या लग्नामध्ये पण असंच असतं. असं म्हणता म्हणता यांच्या प्रेमाच्या गोष्टीला चक्क 32 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तरीही ती म्हणतेच नेहमी आमचे हे ना, आणि तोही म्हणतो आमची ही ना. अशा या सुंदर प्रेमाच्या गोष्टीतले आमचे हे आहेत सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते विजय पाटकर आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सौभाग्यवती सरोज विजय पाटकर. त्यांचं थाटामाटात आपण स्वागत करूया. विजयदा, सरोजताई या या. आले 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 आले. हा 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 हा. हे काय आमच्या हिला विसरून आलात की काय? कुठे गेली? मला अशी सवय आहे, हा, तिला तुतारी बितारी वाजवल्याशिवाय येत नाही ती. आम्ही आमच्याकडे नाही आता सोय. माझ्याकडे आहे ना, बघू. 32 वर्ष घासून पुसून मी चालू आहे माझी. हा, वा 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 वा. असं शाही थाटामाटात स्वागत झालेलं आहे. महाराष्ट्राच्या तमाम रसिकांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. विराजमान होऊया प्रेमाच्या गोष्टीची गंमत ऐकायला. सरोजताई, हे असंच असतं काय ग सकाळ सकाळी? सकाळी नसतं पण असतं, दिवसभर असतं. दिवसभरात असं काहीतरी ढोल ताशा नगारे असं काहीतरी बडवतात वाटतं. दादा 32 वर्ष झाली लग्नाला. बापरे. पण काय मला पण आश्चर्य वाटतं. असं कसं झालं का? 32 वर्ष झाली. काय तुमचं म्हणे ठरवून लग्न झालं, पत्रिका जुळणीने, मग विरोध वगैरे काय सांगा तरी गंमत कशी काय? काय नाही, विरोध नाही झाला. नाही, विरोध वगैरे नाही, विरोध नाही. आम्ही कार्यकर्ते आम्हीच होतो. आम्ही एकामेकाला बघितलं, बहिणीने दाखवलं, त्यानंतर हॉल बघणं, सगळं बुक करणं नॉर्मली घरची माणसं करतात ना. पण तेव्हापासून इनिशिएटिव्ह येणारी ही होती. अच्छा. हो, पण मग पत्रिका जुळणीने कसं काय मध्येच हे लग्न जमलं? ठीक आहे, पत्रिका जुळली नाही पण लग्न ठरलं. हा, पत्रिका म्हणजे कारण खरं माझी पत्रिका कोणाशीच जुळत नव्हती. पत्रिका तशी, पण मी त्यातला नव्हतो. फारशी अशी पत्रिका जुळायला पाहिजे वगैरे असं काय मी केलं नाही. मुळात माझं जुळलं म्हणजे हिला बघितलं ते हिच्या, कारण ते डूल मला खूप आवडले. ते एवढे सोन्याचे डूल म्हटलं तेव्हापासून लक्ष आहे माझं. असे मोठे डूल देत, हो, त्यामुळे सगळं जुळलं. ते डुलत डुलत आली सरोज बाऊली. वा 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 वा. म्हणजे डुलावर प्रेम केलं. डुलावर. आणि मी त्याच्या गांधी चष्म्यावर. डूल डूल म्हणून मुलाचं नव्हतं, शारडूल. काय सरोज यावेळेस त्यावेळेला माहिती होतं हा माणूस असा खूप मोठा अभिनेता होणार किंवा अभिनेत्याला ह्या असे किडे आहेत त्याच्यामध्ये हे अभिनयाचे वगैरे? नाही, अभिनेता होता तो. हां, नॉर्मली असं होतं की आम्ही सगळे जे होतो सुरुवाती लग्नाच्या अगोदर ते म्हणजे असे उधळलेले सगळे वारू होतो आमचे. म्हणजे काय स्वच्छंद. त्यानंतर एक माहीत नव्हतं ना. आणि मग लग्न झाल्यानंतर एक 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 असं ते जबाबदाऱ्या यायला लागतात. जबाबदाऱ्या म्हणण्यापेक्षा हिने जे काही हंटर घेतला हातात, पण तो नाही घेतला असतं तर आम्ही आणखी उधळलो असतो. ते एक लागतोच, एक म्हणा शिस्त लागते ना. शिस्त लागते. त्यामुळे त्या गोष्टी करत आल्यामुळेच
तर तुमचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू चेंज होतो. हो बरोबर. तसं असणं आणि आता असं असणं. आज मी खूप जबाबदार म्हटल्यानंतर मी निर्माता झालो, मी दिग्दर्शक झालो. हो मी पहिला सिनेमा तो केला माझा होय, 19 होय, दिवस, हो. तो निर्माता पण होतो, दिग्दर्शक पण होय होतो. होय होय. ते हिने सपोर्ट केल्यामुळे माझा व्ह्यूज बदलला. एक पॉईंट ऑफ व्ह्यू असतो ना, तोच चेंज झाला. सरोज, आपलं घर सोडून आपण एका वेगळ्या घरामध्ये येतो आणि अगदी ठरवलेल्या लग्नामध्ये तर तो फार आपल्याला तसा भेटत नाही किंवा तेवढ्या चर्चा होत नाहीत किंवा भेटणं होत नाही. विजय पाटकरच्या घरात गेल्यानंतर काय काय बदललं? विजय पाटकरच्या घरात गेल्यावर काही बदललं नाही, कारण आई विजयची खूप छान होत्या स्वभावाने. त्या म्हणजे त्या ॲडजस्ट करत होत्या. मी ॲडजस्ट करायच्या ऐवजी त्या ॲडजस्ट बरंच करत होत्या. आणि छोटासा रूम होता, सिंगल रूम होता BIT मध्ये. आणि त्या लग्नाच्या आधी विजयचा 8 दिवसापूर्वी ॲक्सिडेंट झालेला. अगो बाई. हां, म्हणजे विजयने लंगडात सप्तपदी घातलेली आहे. काय हो, सांगताय? हो, पाय सुजला होता माझा आणि मी असं होतो, एवढा होतो, असा होतो मी असं. जे नटतात ना, हे नवरी नटतात, कोट बीट शूज घातले होते, म्हणजे कोटाच्या कपड्याचे शूज होते, अय्यो. असे शूज पुढे, तेव्हा स्टाईल ना, म्हणजे ते घातले होते. आणि जेव्हा नंतर मी जेव्हा 5-6 वाजता घातले ते, आणि त्याच्यानंतर मग सुजायला लागला. माझी जवळचे लोक यायचे ना, मी आपण करतो ना रिसेप्शनला, हॅलो, थँक्यू, फोटो काढा. आणि जवळचे मित्र आले मी कसा भेटायचो, बसलेला असायचो, ये बाबा ये, थँक्यू. कारण जेव्हा मी घरी गेलो तेव्हा बूट काढला, पाय एवढा होता, बापरे, एवढा सुजला होता. अगदी 14 नोव्हेंबरला माझं ॲक्सिडेंट झालं होतं आणि 29 नोव्हेंबरला लग्न होतं. काय बाईकवरून पडलात? हा, बाईक नाही, ते पण वेगळं आहे. बाईक पडलो नाही मी. रवींद्र दिवेकर आम्ही गप्पा मारत बसलो होतो. बँकेचं नाटक होतं, तर त्यात अशी एंट्री दाखवली होती की एक येतो बाईकवाला आणि हिरोईनला बाईकवर बसवतो आणि बाईक घेऊन जातो. तर ते म्हणाले की असे इथून बाईक रंगभवनला, तो रंगभवन ओपन होतं तेव्हा, तशी यायची बाईक, ती स्टेजवर खाली उतरेल आणि घे, पण मी तुम्हाला करून दाखवतो काय ते. मी रंगभवनच्या मागून आलो, मागून तर स्टेअर केस होत ना, बाईक चालू दलाम 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 असं. हे मी करून दाखवलं, पण त्याच्या अगोदर मला बाहेर टॅक्सीने उडवलं होतं. राईट मारत होतो मी, बघितलं, माझं रक्षण होतं, माझी चुकी होती. राईट मला टॅक्सी लागलं, मी अख्खं टॅक्सीवर पडलो. इथे मला थोडंसं एअरलाईन फ्रॅक्चर होतं आणि इथे एअरलाईन फ्रॅक्चर होतं. एवढं करून मी गेलो, करून दाखवलं. पण मी तसंच GT हॉस्पिटल, तसाच U-टर्न मारून तो म्हणाला की प्लास्टर घालतो. अरे प्लास्टर नको रे, मला लग्न आहे माझं 15 दिवसांनी, प्लास्टर घातलं तर मला बूट रंगवावं लागेल म्हटलं, हा बुटचा कलर रंगवावा लागेल म्हटलं त्या प्लास्टरला. तर ॲडजस्ट केलं आणि मग काय केलं. म्हणजे जेव्हा लग्न झालं तेव्हा माझ्या घरीने बघितलंच नव्हतं. काय सांगतो? हो, अगोदर बघतात ना घर कसं आहे, नवऱ्याचं घर, मुलाचं घर, फक्त आई वडिलांनी बघितलं होतं, हिने घर बघितलंच नव्हतं. त्यामुळे हिला कळलं जेव्हा की मला ॲक्सिडेंट झाला आहे, ही आली, शोधून गेली, हिला घर सापडलंच नाही, इकडे असेल असं करून U-टर्न मारून घरी गेली. आणि त्यावेळी ज्या लग्नात आली ना, ते मस्तीचे एक्सप्रेशन होते, मला एक्सपेक्टेड होतं. ही आली, ते हे मुंडावळ्या, अशा मुंडावळ्या ते हे करतात, मंगल कलश हे करतात, मंगल कलश तो ते टाकला आणि संपलं की घर. एक पाऊल कलश घरंगळत गेलं, एवढंच घर होतं ते. अशी आली, बघितलं, चला हाय, म्हणजे काय काय भोगायला लागणार आहे. सरोजताई खरंच सांगतायत हे असंच झालं? नाही, घर छोटंच होतं, पण नंतर काय झालं की आमचं 92ला लग्न झालं. आम्ही गेलो बाहेर आणि राईट्स चालू झाले, बाबरी मशीद झालं. त्यामुळे मी आलोय माहेरी आणि माझ्या माहेरी. कारे दुरावा कारे बोला, लिटरली. हो. आणि ते कंटिन्यू 3-4 महिने चालू होतं ना. बापरे, 3-4 महिने. हे अनोखीच प्रेमगाथा आहे. पण म्हणजे काय, मग मी त्यातनं पण मग एकदा जरा वाटतंय शिथिल झालेत, मग बाईक घेऊन भेटायला जायचो. तर यांची तयारी काय आमची तयारी चालली आहे, काय झालं तर असं होऊ नये पूर्ण. म्हणलं काय तयारी केली आहे,
हा एवढा मोठा बांबू. म्हटलं एवढा मोठा बांबू का तिघे भाऊ 2 बहिणी असे उचल नाही काय की एकट्याने उचलला तर तो बांबू मारणार कसा काय. एवढा मोठा बांबू, अरे काय एवढा बांबू असतो का, ही तयारी म्हटलं. व्हेरी गुड. शेप टाळक्यात घातलं हो, नाही आणि कधी हा तो. भेंडी बाजारात राहायचा ना, त्यामुळे तिथे मला माहीतच नव्हतं तो एरिया काय आहे. त्यामुळे मी जायचं मला हेच नव्हतं, मी जाऊच शकत नाही तिथे. वा वा वा. मग खऱ्या खऱ्या प्रेमाच्या गोष्टीला कधी व्यवस्थित सुरुवात झाली, राईट्स वगैरे पण अधूनमधून येत प्रेमाच्या होते, जात गोष्टीला होते. अजूनही सुरुवात नाही का? 32 वर्ष झाली अजून तशी सुरुवात काहीच काहीच नाही नाही. अजून. आत्ता सुरू फक्त होईल. मी काय म्हणतो, प्रेम प्रेम प्रेमाचं प्रतीक ते आहे आमचं पोरग शार्दूल. शार्दूल. डोल डोल. वा 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 वा. तू नंतर नोकरी करायला सुरुवात केलीस का? नंतर नाही, अगोदर मी बसून. होते. तू आधीपासूनच होतीस. हा मला पाहायला पण ऑफिसमध्येच आलेला, हा. आणि ऑफिसमध्ये पाहून गेला आणि मला तेवढा आवडला नव्हता. धक्का. बघा ती सांगते मला आवडलेला नव्हता. मला बरं, फक्त हा. मिशीवाला नवरा हवा होता. हा. ती मिशी होती आणि ह्याने तो राऊंड चष्मा असतो गांधी हा. चष्मासारखा, तो मला आवडलेला त्याचा. चला, तुम्हाला डूल आवडले, तिला तो चष्मा आवडला. पुढे आणि आम्ही बाहेर आलो आणि ह्याची बहीण होकार घेऊन आली आणि मी एकटीच घरी होते. तर तिला नाही कसं म्हणायचं, समोर आली ना, दुसऱ्यांकडनं कोणाकडनं आलं असतं तर मी नाही म्हणून सांगणार होते. समोरासमोर आल्यावर मला नाही म्हणता नाही आलं, म्हणून मी होकार दिला. कहाणी में ट्विस्ट. हा, काय पदरात पडलं काय पवित्र म्हणतात? झालं. खरं सरच ताई असंच झालं. असंच होतं. हा, मग काय तेव्हा मिशी नव्हती असं म्हणायचं. मिशी नव्हती. होती, मिशीवाला नवरा हवा होता. मिशी होती म्हणून लग्न केलं, अच्छा. नाही तर काय खरं नव्हतं. मिशी तू कारण माझी विजय मिशी. पण असाच होता बारीक तेव्हा. हो, हो. पण मी ते आम्ही म्हणतोच, हिंदीमध्ये अनिल कपूर, मराठीमध्ये विजय पाटकर, यांची वय वाढतच नाहीत आणि हे काम करतच जात आहेत. त्यामुळे तुमच्या चिर तारुण्याला आमचा सलाम आहे. सगळं क्रेडिट हेच. हो, क्रेडिट हेच सगळं. सगळं ऑफकोर्स सगळं क्रेडिट. म्हणजे काय म्हणतो ना, उजळलेले वारू आम्ही. हो. घर सांभाळायचं काय करायचं काहीच माहीत नाही. पण त्यांच्या घरात म्हणजे पेडणेकरांच्या घरात ही मोठी असल्यामुळे तशी जबाबदारी पहिल्यापासून होती. म्हणजे तिने पहाटेचं कॉलेज करून मग नोकरीला जाणं. बापरे. हा, रुईयाला होती. रुईया करून मग ऑफिसला मला ऑफिसमध्ये कॉलेजमध्ये असतानाच मला जॉब मिळालेला. अच्छा. हो. आणि मग नंतर शिक्षण पूर्ण केलं. हा, मग ते चालूच होतं. चालू होते. म्हणजे लग्नाच्या अगोदर झाली होती, लग्नाच्या graduate अगोदर झाली कंप्लीट होती. झाली. धन्य ग माऊली, धन्य ग माऊली. हमसे है आमची ही बरं सर, ज्या वेळेला फुल फ्लेज म्हणजे बँकेत नोकरी असताना ती बंद करून ह्या व्यवसायात उतरणं तुला किती पचनी पडलं, आवडलं? हाईट सांगतो तुला स्मिता. मी गेलो, ठरवलं आम्ही की नोकरी सोडायची. ती किचनमध्ये करत होती जेवण. मी म्हटलं सरू, हां नोकरी सोडू. असं पॉज गेलं इथं, तू ठरव काय ते. अय्या, हो. काय? म्हणजे थोडं डिस्कशन, टाइम, चार्जिंग, हां. ट्रॅक, हळू ट्रॅक, असं काही नाही. वाईल्ड शॉटमध्ये हे होतं. मग काय 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 असं काही नाही. काय नाही. नो टेक. पण सजेस्टिव होतं. एक ढवळत होती, नोकरी सोडू, थांबली, तू ठरव, परत चालू. त्यामुळे ते मला काय म्हणतं हे म्हणजे विनोद झाला. त्याच्या त्या मागे तिचा कॉन्फिडन्स होता. वा. एवढ्या क्षणात डिसिजन घेतलं तिने, हा काहीतरी करेल, काहीतरी करू शकतो. 2000 साली मी बँकेची नोकरी सोडली. हो, बँक ऑफ बापरे. इंडिया. म्हणजे बँक ऑफ इंडिया म्हणजे लव्ह यू. हो ना, बँक मग ऑफ काय. इंडिया, नाही, बँक एकूणच. बँकेची लोक, आता विजय केंकरे तुझ्याकडे येऊन गेलो ना, हो, हो, विजय केंकरे एकत्र बँकेत आम्ही. हां. बँक ऑफ इंडिया. त्याने 2 वर्षात सोडली नोकरी. 2-3 वर्षात सोडली. मी 15 वर्ष नोकरी केली. 15 वर्ष 11 महिने. तर सगळं बँकेने दिलं, सगळं. गाडी दिलं, घर दिलं, लग्नासाठी पैसे दिले. हो. ते बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडिया लव्ह यू, हॅट्स ऑफ बँक ऑफ इंडिया. पण त्याच्यानंतर 20 वर्ष म्हणजे गेली 24 वर्ष ही अगदी छान उभी आहे माझ्या मागे. घराचं मला टेन्शन नसतं. खरंय. आता मुलगाही मोठा झाला आहे. मला खरंच स्मिता, मी जे बाहेर काम करून येतो ना, मी तेवढंच काम करतो. मी घरात काडीचं काम करत नाही. काडीचं काम करत नाही हे मला दोघेही सांगत नाहीत. ना मुलगा सांगत, नाही सांगत. अगदीच फुटकळ काम, फुटकं
ते पण मग मला दाखवावं लागतं मग काम आहे. बस ओके बस एवढंच काम असतं घरी मला, एवढंच काम असतं. बाई ग तो मला खरंच मुलगा म्हणतो ना, तू लाडावून ठेवलंयस त्याला. मुलगा म्हणतो हे मुलाचा डायलॉग आहे. पण सरोज का पण तुला कुठून आला एवढा आत्मविश्वास? किती बेभरवशाचं हे खरं तर फील्ड आहे, त्यातून बँकेची नोकरी. नाही, बँकेची नोकरी म्हणूनच मी लग्न केलेलं. ऍक्टर आणि मी मग का केलंच तू- नव्हतं. कसं काय मग? पण तेव्हाच जरा बरं चाललेलं आमचं. ऍड मध्ये विजय चांगला आलेला, हो. बऱ्याच ऍड झालेल्या त्याच्या. त्यामुळे तेव्हा आमची परिस्थिती चांगली होती. त्यामुळे त्याला डिरेक्टर व्हायचं होतं, त्याला फिल्म करायची होती. मग ते रोज असं डोकं घेऊन बसायचं की मला नाही मिळत आहे चान्स वगैरे. म्हटलं ठीक आहे, तुझा डिसिजन. मला नोकरी होती माझी. क्या बात आहे. तुला सलाम आहे बाबा, सलाम आहे ना. म्हणजे सलाम म्हणजे कसे नशीब असतं बघ. हां कोरोनामध्ये 6 महिने घरी होतो आम्ही सगळे. हो. हिने जस्ट जानेवारीला हिने व्हॉलंटरी घेतली होती MTNL मधून. हो जानेवारीला घेतलं व्हॉलंटरी आणि तिचं पेन्शन चालू झालं आणि मार्चपासून हे लागलं कोरोना. तर पुढे 6 महिने काही नव्हतं. बापरे. जर सोडली नसती नोकरी तर ही पण जाऊ शकत नव्हती. पगार आला असं ना आला असं काय माहीत नाही, पण ते पेन्शन आल्यामुळे 6 महिने आपण सुखाने काढले मी. कोरोनाच्या काळात सुद्धा मला काम माझ्या मुलानं दिलं मला. वा. त्यामुळे ते थोडे पैसे आले. त्यानंतर हिने बेसिकली सांगितलं आपल्याकडे कोणाला मदत लागणारच. त्यातलं तर आम्ही त्यातनं सुद्धा मदत केली आम्ही बापरे. लोकांना. थोडे जे काय मिळाले आम्हाला त्यातलं त्यात, कारण वाईट परिस्थिती होती. पण आम्ही ना खूप मजा केली आहे. कारण छोटं घर आमचं पहिलं भाड्याचं, 2 रूम किचन शेवडीला. मग घर नाही, मग आहे ते सामान म्हणजे आहे ते कपाट मिळालेलं लग्नातलं, फ्रीज मिळालेलं आहे. तो माझ्याकडे ठेवायला जागा नव्हती. यांचं घर थोडं मोठं होतं, ते परत सामान यांच्या घरी. फ्रीज, वॉशिंग मशीन, कपाट, कपड्यांसकट ते परत हिच्या घरी. आणि माझ्या घरी फक्त 2 बॅग घेऊन मी घरी फक्त. कारण खूप छोटं घर होतं. मग छोटं घर घेतलं. ते घर करत उभारत असताना मी थोडंफार काम करत होतो, घर बघत होतो मी. पण सगळं शिलेदारीच सगळं. एक घर मी घेतलं ईस्टला, अंधेरी ईस्टला. ते माझं एवढं मी काम करत होतो. माझी जागा ती गेल्यानंतर मी पहिल्या दिवशी सामान ट्रान्सफर करायला नव्हतो. मी शूटिंग करत होतो. शिफ्ट करतो ना आपण, मला वेळ नव्हता. शनिवारी केलं, रविवारी गॅप होती, सोमवारी परत सामान लावायचं आहे तर मी शूटिंग करतो. ॲड फिल्मचं शूटिंग करत होतो मी. एवढं काम करत होतो. ते असं करत चेंबूर, शिवडी, चेंबूर, भेंडी बाजार, मग अंधेरी ईस्ट आणि आता अंधेरी वेस्टला जरा हिने मारत आणलं मला इथपर्यंत. आणि आता 21 वर्षाच्या घरात मी आहोत. वा. ते म्हणून आपण स्वागत तुतारीने केलं ना. हो. मग मल्लिका बहार, सौ विजय काय तरन्नुम, काय खरंच अशा ह्या कलाकाराला सांभाळणं, जो जगनमित्र आहे, ज्याला मित्रच फार प्रिय आहेत, अशा कलाकाराला सांभाळणं किती सोपं आहे, किती अवघड आहे? नाही, विजयला सांभाळणं तसं सोपं आहे. हां, फक्त तो भडकतो तेव्हा जरा आपण शांत राहायचं. विजय पाटकर भडकतात, भरपूर भडकतात. विजय पाटकरांच्या बद्दल मिळालेली ही संपूर्ण महाराष्ट्राला नवीनच बातमी आहे. तुम्ही भडकता? खूप भडकतो, खूप भडकतो. अरे तुम्ही म्हणजे दिसलात की हसायला येतं, तुम्ही भडकता? मला फार लहानपणापासून मी सिनेमे बघितलेत ना, मला अन्याय सहन होत नाही. हो. आणि ते अन्याय दूर करण्यासाठी मी काही झोरो नाही आहे, की मी तुफान नाही आहे, काय मी अमिताभ बच्चन नाही आहे. आणि ते मी दूर करू शकत नाही म्हटल्यानंतर मग मला खूप त्रास होतो. म्हणजे बारीकशा गोष्टीवर त्रास होतो मला. म्हणजे साधी गोष्ट म्हणजे गाडी चालवत असताना मला हॉर्न वाजवता येत नाही. मी शोधतो हॉर्न, मला सवयच नाही हॉर्न वाजवायची, सवयच नाही. आणि मला कोणी हॉर्न मागून वाजवलं ना का मला इतकं टाळकं होतं माझ्या ना. हिला कळतं कुणा होतं, हा चल कळलं ही. हो, मी म्हटलं साईड दे आणि आपण जाऊया ना, पण नाही, हा गाडी थांबवून खुन्नस देणार त्या. नाही पण बरोबरच आहे. हा म्हणजे आता सिग्नल सुटला, रेडवरला ग्रीन झाला, 3 सेकंद तरी लागतात. 3 सेकंद किमान. जर ऑटोमॅटिक असेल तरी सुद्धा एक गिअर टाकून रेड तर ग्रीन पे पे पे. आणि त्यामुळे खरंच मी फॉरेन आणि असं म्हणत नाही, मी
मी जातो ना, आवाजच ऐकू येत ना हॉर्नचा, आवाजच ऐकू येत नाही. बरं आपल्या मुंबईत ट्रॅफिक आहे, हो. आपल्या मुंबईत ट्रॅफिक नाही आहे. खरे खरे आपल्या मुंबईत चालवायची पद्धत नाही, पद्धत नाहीये. म्हणून ट्रॅफिक होतं ते. खरे खरे. आज परवा मालवणला जायला, कुडाळला जायला 20 तास लागले लोकांना. होय होय होय. रस्ता तोच आहे, गाड्या जास्त मला नेहमी असतात गाड्या. तुम्ही चांगल्या झालं सरळ चालवा ना, एक सिविक सेन्स येऊन. खरे खरे खरे. मी परवा रुईया कॉलेजला गेलो, सॉरी रुईया नाही पोद्दारला गेलो, तिथेही मी बोललो की मुलींना रस्ता क्रॉस करत असताना नेमका फोन काय तुम्हाला कळत नाही. फोन आणि हॉर्नबद्दल रिॲक्शन देणार त्या टॅन. अरे तुम्ही क्रॉस करताय, क्रॉस कर किती वेळ लागतो, सेकंद पण लागत नाही. खरे. थांबा जरा, थांबा, जबाबदारी ठेवा ना की बाबा काय गाड्या आहेत, रस्ता आहे, काय. तर ह्या गोष्टी मला 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 तिडीक जाते, खूप त्रास होतो, मला खूप त्रास होतो. अदरवाईज आय एम गुड, हो हो हो. आय एम गुड. मला खूप मला मला कोऑपरेटिव्ह राहायला आवडतं, मला कोऑपरेशन द्यायला आवडतं. म्हणजे जास्तीत जास्त मिळून मिसळून माझे असंख्य मित्र आहेत. हो. सेटवर गेल्यानंतर मला माहिती आहे की मी सिनियर असल्यामुळे लोक मुलं नवीन घाबरतात. मी पहिल्याच दिवशी त्यांच्यात बसतो जाऊन, मुद्दाम पण नाही करत, मला आवडतं बेसिकली. त्यामुळे शूटिंगला रूममध्ये माझ्या रूममध्ये असतात, रात्री गप्पा मारायला. बायकोची कुठला बेशिस्तपणा आवडत नाही का? नाहीच आहे ती बेशिस्त. बेशिस्तपणा शक्य का बोलायची नाही? न्यूजपेपरची गाडी नाही घालत. नाही नाही, न्यूजपेपरची गाडी पण नाही. न्यूजपेपरची गाडी ती ती मी बघितली, मार्क केली मी. तिची आईपासून आहे ती, खानदानी. आई पण खानदानी आहे. ते कसं हेरिटरी असतं कळत नाही मला. हा काय आई पण वर्तमानपत्र गेले का घडी करतात, घडी ती अशी काहीतरी असते. कशी आपण- कशी हा, अशी पेपर बघितलं तो असं शॅबी वाटतो मला. कारण बेसिकली मला तशी शिस्त नाही आहे, पण मला टापटीप राहायला आवडतं. टापटीप म्हणजे त्यातलं त्यात कळलं कळलं म्हणजे जे आहे ते कोपऱ्यात पाहिजे. हे जर इथे टाकलंय तिथे टाकलंय ते काही नसतं. टाकणं इकडे तिकडे ॲब्सोल्यूट नाही, मी टाकतो, आम्ही टाकतो. ते सगळं इथं टाप टीप असतं. म्हणजे कधी घरी तू कधीही, म्हणजे तू पहाटे 7 वाजता ये, नाही तर रात्री 2 वाजता ये. मग ही सगळं कोपऱ्यात असतं, कोपऱ्यात एकच आहे. सांगा. एकच. पण ही स्वच्छतेचं बाबा फारच आहे. अत्तीचा. हा, अति. मला बाथरूम ओला आवडत नाही. अच्छा. आणि हिला बाथरूम मध्ये अशा हात धुवायचे असेल तर ती पाय धुवून येते. त्यामुळे हात धुतलं तर ठीक आहे, पाय धुवून येते. ते ओलं होतं सगळं. ते ओलं होतं. मला बाथरूम ओला फक्त आवडतं. ओके ओके. हे एकच हिची शिवाय मला आवडतं, एकमेव. बाकी काही बाकी काय नाही. बाकी काय आम्हाला सुतार सरळ गेलंय. सरोज, हे इतकं व्यस्त आयुष्य गेले की 15-15 दिवस शूटिंग, हे कसं सगळं तू सांभाळलंस ग? म्हणजे तुला त्याचा त्रास? घरातून बाहेर गेलो का एक मी तर वाट बघत असते कधी बाहेर बाहेर. त्यामुळे आता घरी शांत. हा जास्त जात नाही ना बाहेर. नाही असतं की खरं. किती चित्रपट, म्हणजे महाराष्ट्राच्या रसिकांना मला सांगायला इतका आनंद होतोय. 350हून अधिक मराठी चित्रपट, 50हून अधिक हिंदी चित्रपट आणि हॉलिवूड. आणि जाहिराती किती? 5000? 100ची नाही, 100. 100 कुठल्या? जास्ती असणार. नाही, बाप रे. म्हणजे ते किती व्यस्त असतील. मग ते कसं केलं? पण तेव्हा होतं, आता व्यस्त नाहीये ना तेवढा. नाही मी तेव्हाच विचारते. तेव्हा माझं ऑफिस होतं ना, त्यामुळे मला काय. आणि फोनवर असायचो आम्ही, कारण मी MTNL ला होते, त्यामुळे फोन होताच. मी स्पेनला गेलो होतो. स्पेन 2 दिवस झाले माझा फोन लागत नव्हता. एखादा एक बोलत होता, अरे तुमचा एक, मी एक घरी फोन करू का? 2 दिवस मी फोन नाही केला. मुलगा आणि आपला ट्रेन. अरे हाय सरू, कशी आहे? शार्दुली कसं आहे? एवढं माझं संपलं. विजयाला सांगून ठेव तू, का तुझ्या पोराला सांगून ठेव. अरे मी स्पेनवरनं फोन केलाय, सांगून आपटीन मी बघायला बघ मला ऐकत नाही. लहान होता, आता 8-9 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जास्त 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट.
अरे मी स्पेनवरनं फोन केलाय, हा काय कसं आहे तू काय, ह्याला सांग समजाव, याला तुझ्या पोराला समजाव. अरे याने खूप लाडावून ठेवलाय त्याला. काय तो माझ्या चाललंय? जवळ नाहीये, तो ह्याच्या जवळ आहे. मुलगा म्हणतो की आई तू बाबाला लाडवलंयस, तू म्हणतेस की पण ह्याने खूप त्याला लाडावून ठेवलं. अगं एकुलता एक मुलगा म्हणजे असणारच ना. प्रेमाचं प्रतीक आमच्या वा म्हटलं ना. बाबा. आणि आता असिस्टंट डिरेक्टर बापाला डिरेक्शन करतोय म्हटल्यानंतर सहज करतो आणि व्हेरी टेक्निकली खूप साऊंड हो. आहे. आताची मुलं म्हणजे खूप साऊंड आहे टेक्निकली म्हणा. मला VFX शॉट कळत नाही, मला ग्रेडिंग केलेलं पटकन कळत नाही. तो पटकन म्हणतो बाबा एक हे VFX आहे. काय म्हणतो मी रिव्हर्स करून मग ते 2-3 वेळा बघतो. हॉलिवूडच्या फिल्मचं बोलतोय मी, क्या बात आहे. हॉलिवूडच्या फिल्मचं ते आता होतात. साऊंडचा प्रॉब्लेम आहे बाबा. बघा 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 काहीतरी प्रॉब्लेम आहे बाबा. म्हणून मला असं विचारायचं आहे, इतक्या मुलींच्या घराण्यात असतो हा माणूस, किंवा इतके चित्रपट केलेत, म्हणजे 350 चित्रपट, तर एक तर हिरोईन असणार, बाकी खलनायिका आणि बाकी सहनायिका. तुला कधी भीती नाही वाटली कोणी कान भरले नाही तुझे? नाही तसं काय. सुरुवातीला जेव्हा लग्न झालं आणि विजय नाटक करत होता तेव्हा, लग्न झालं तेव्हा, आणि तेव्हा मी गेले नाटकाला. अरे परवा तुझ्याबरोबर कोण दुसरीच होती, आज तू अय्या. ह्याची ओळख दाखवतोय. पण मला काही फरक नाही पडला, कारण मला एक कळलं पण नाही आणि तेवढा विश्वास पण होता. म्हटलं जाऊन फिरून कुठून तरी पुन्हा घरी येणारच आहे. काय म्हणतो, चुकलेला काय ते, पीर, हा. काय परत वापस रात्री म्हशी आता. येतो काय म्हणतात. पण मी आणि माझा मुलगा दोघंही, आम्ही विजय पाटकरची मी बायको आणि तो विजय पाटकरचा मुलगा म्हणून आम्ही अजूनपर्यंत कुठे सांगत नव्हतो. म्हणजे मी DP पण नाही ठेवायचा विजयचा वाढदिवस असेल तर 2 तासासाठी ठेवायचा आणि लगेच हे करायचं मी. का पण? नाही मला नाही आवडायचं. आपण विजय पाटकरची बायको आहे सांगा, आपण तर सेलिब्रिटी नाही आहोत, आपण सामान्य आहोत, मग कशाला सांगा. मुलगा तर अजूनही सांगत नाही. म्हणजे तो शूटला एका ठिकाणी त्यांनी शूट केलं एका ॲडमध्ये, पण पूर्ण दिवसभर कोणाला माहित नव्हतं की बापले काही. तो सकाळी आला माझ्या व्हॅनिटीमध्ये, अजय देवगण बरोबर मी ॲड करत होतो. तो सकाळी माझ्या व्हॅनमध्ये आला, पप्पा सेटवर ते बबल्याली फबल्याली काय करायचं नाही, हाक मारायचं असेल तर सरळ शार्दूल हाक मारायची. आणि आता शूटिंग संपे म्हणून तुम्ही म्हणजे बाप नाहीत, मी तुमचा मुलगा नाही आहे, लक्षात ठेवा. कारण मी इकडे DA, मला माझी जबाबदारी आहे, उगाच ते नको दे. अच्छा झालं, पहिला शॉट मग झाला आणि सवयीप्रमाणे मी हाक मारली. शार्दुले, तो डायरेक्टर म्हणतो मला नाही विचारतो, शार्दूलला काय विचारतोय, कशाला शॉट, सवयीप्रमाणे पटकन बोललो. असं त्यांनी केलं आणि तो गुळ झाला. तो तासाभराने आला नंतर परत. बापरे. तर दोघांना नाही आवडत तसं ते. बरोबर म्हणजे बरोबर. मध्ये रोहित शेट्टीची ही वेब सिरीज केली, त्याने फिक्स झाल्यानंतर मला सांगितलं वा वा वा. की रोहित शेट्टीची वेब सिरीज करतोय म्हणून. त्याचीच तो नवीन शेट्टी म्हणून मेवणा आहे रोहितचा, त्यानेच त्याला फोन केला, त्यानेच कॉन्टॅक्ट केलं, तो इंटरव्ह्यू देऊन आला, सगळं त्याने केलं. आता रोहित शेट्टीचे मी 6 फिल्म्स केले, मला सगळे ओळखतात, पण त्यांनी सांगितलं नाही मला. तो काय काय ठीक आहे मिळालं, तुम्ही करा प्रयत्न, म्हणून मला काय नाही असं नाही, पण मी सांगणार नाही विजय पाटकरचा मुलगा म्हणून मी सांगणार किंवा ही पण नाही. रागात कधी आला तर त्याच्यामध्ये वातावरण निवळण्यासाठी काही कॉमेडी करतात की नाही? मी रागावले की? तू रागवलीस की? बोलतच नाही, रिॲक्शन नो बुकिंग. बघू ना तुम्ही कसं कराल. ती म्हणजे आधी का ते 2-2.5 दिवस बेरिंग असते. सुरुवातीला 3 दिवस आहे, आता 1 दिवस कमी झाले. आता तास कमी झाले, 1-1.5 दिवस तरी. काय कसे चिडले आपलं सरुबा बिरुबा करायचं, काय सरुबा माझ्याशी बोलायचं, शपथ माझ्याशी बोलायचं नाहीये. आता 32 वर्षांनी काय बोलायचं नाही. आणि जेवण पण साग्र संगीत छान, जेवण बिवण तसंच मिळतं, त्याच्यात काही हे नाही, काही नाही. जेवण बंद करायचं ग. नाही, मी पहिली बाहेर ठेवायची त्यांना एकदम पहिले. आता तर दरवाजा आता नवीन हे झालं ना, तर मला तो डबल लॉक ठेवला नाही आणि आतमध्ये. बरं काय कधी लग्नाचे वाढदिवस, तुझा वाढदिवस कधी विसरला? लग्नाचा वाढदिवस विसरणं शक्यच नाही. का? मला तर आवडत नाही, पण तो महिनाभर अगोदर चालू असतो त्याचं. लग्नाचा वाढदिवस आहे, तुझा वाढदिवस आहे, मुला त्याला खूप आवडतं पार्टी द्यायला वगैरे, त्याला खूप आवडतं. मला भयंकर आवडतं. मी नाही म्हणते म्हणून तो बंद हे करत नाही. कारण मित्र नाही जमतात. मित्र सगळ्यात आवडतं माझं मोमेंट म्हणजे शूटिंगला जाणं
आणि शूटिंग दिवसभर शूटिंग झाल्यानंतर हॉटेलला सगळे मित्र परिवार एकत्र मिळणं ही जी गोल्डन मोमेंट आहे ना वा कुठेही नाही. त्यानंतर फॅमिली सगळी पिकनिकला जाणं आणि तिथे भेटणं म्हणजे गप्पा मला भयंकर आवडतात मला, माणूस वेडा खूप आवडतात. म्हणून मी मित्र जमा करतो, सगळ्या जमा करतो. कारण नंतर रूममध्ये गेलो, टी व्ही बघत बसलो, काय मोबाईलवर बसलो, अरे गप्पा मारूया जरा, म्हटलं माणसं होत आपण, 1 तास 2 तास बसूया, मग काय जेवण झोपायचं आहे, परत कामाला लागायचंच आहे आपल्याला. वा वा. आणि गंमत करत जी काय शूटिंग करणं जी काय असते मजा असते त्यात मी आता 12 फिल्म डिरेक्ट केलेत, 2 हिंदी आणि 10. कधी कधी लोक मला सांगतात, ॲक्टर सांगतात, पाट्या शॉर्ट घे, पाऊण तास झाला गप्पा मारतोय, पण अरे हो चला चला शॉर्ट घेऊया. मीच चालवतो शॉर्ट सोडून, मीच चालू, डायरेक्टर विसरतो, मी डायरेक्टर आहे, मी विसरतो, मी गप्पा गप्पा गप्पा. तुमच्या मैत्रीचं आणि तुमच्या चांगुलपणाचं उदाहरण आम्हाला जयवंत वाडकर आणि त्याची बायको विद्या हिने सांगितलं अच्छा. की 16 वर्ष आई वडिलांनी तिला घरात घेतलं नाही आणि संपर्क नव्हता, अच्छा. तेव्हा सगळं डोहाळे जेवण, तिचे सगळे लाड सरोजने केले आणि विजय पाटकरने केलं असं तिने जाहीरपणे सांगितलं. आणि ती खूप भावूक झालेली सरोज. ही मैत्री ना, म्हणजे हे मैत्रीचं ना? आमचं 4 फॅमिली आहेत ना, प्रिया बेर्डे, विजय कदम, जयवंत वाडकर, विजय पाटकर, हां. हे 4 फॅमिली. आणि मी त्यांच्यातच मिक्स होते, मी बाहेर नाही मिक्स होत बाकी कोणा. नाही, तिने सांगितलं, तुझं तर नाव खूप घेतलं की तिने माझे सगळे लाड केले. मैत्री असावी तर खरं तर अशी नाही का? अरे आम्ही किती वर्ष मित्र, आम्ही कॉलेज पासून, हो. म्हणजे कोणाचं कशात काय नव्हतं तेव्हापासून आम्ही आहोत. आता जयवंत वाडकर काय पहिल्यापासून जबाबदारच वाटतो, हो, हो. काय वाटतो, काय कसं काय, कविता कशी आहे तू, शिळ कशी कसा आहे तू, असं वाटतं की तुम्ही टीव्हीला तुम्ही आला बाहेरून, हा कामाला आहे, ते जबाबदार तो पहिल्यापासून ना, त्यामुळे त्याने ते सगळं जमा केलेलं आहे. जमा केलं. वा वा वा. खरं ही संपत्ती नाही खरं. जयवंतने जमा केलेलं आहे पहिल्यापासून ते सगळं. प्रदीप पटवर्धन हां. तो एक आमचा, त्यामुळे ते जवळजवळ कॉलेज, मग बँकेत सुद्धा आम्ही एकत्र. आणि करिअर सुद्धा आमचं एकच. खरंय खरंय. तेव्हा आम्ही गेली 35 ते 38 वर्ष, 40 वर्ष आम्ही एकत्रच आहोत. एकत्रच. फ्रॉम 79, बरोबर. कॉलेजला 79ला, तिथून आता 24, काढा तर किती वर्ष झाली. हो ना. सरोज यांची आई आणि बाबा म्हणजे सासूबाई म्हणून कशा होत्या? कारण आई म्हणजे विजय पाटकर यांचं एक वेगळं असं काय म्हणतात, कप्पा आहे, असा प्रेमाचा कप्पा. तुझ्यावर कशी होती आई? खूप छान होतं. हो. म्हणजे मी तर टिपिकल फॅमिलीतनं आले, त्यामुळे मला सासू वगैरे असं काहीतरी होतं, पण इथे आल्यानंतर पूर्णच वेगळं होतं काही. हो. म्हणजे मी टिपिकल होते त्या, आणि मध्ये विजय होता, हां. दोघींच्या मध्ये विजय होता, त्यामुळे आमचं कधीच असं म्हणजे भांडण वगैरे वाद. आणि विजयच्या कंप्लेंट मी त्यांना करायची, मी माझ्या आई वडिलांकडे कधी नाही केल्या. क्या बात. मी विजयच्या काही कंप्लेंट असतील, विजय असा वागतोय तसा मी त्यांना सांगायची, मग त्या दम द्यायच्या विजयला. हो. पाटकर बोला. हो, कारण आई माझी सिपलामध्ये कामाला होती. हो, त्यावेळी. नोकरी करत होती. नोकरी सिपला, त्यामुळे तिने सगळं असं जग बघितलं होतं. ते सुद्धा त्या काळात, म्हणजे मी आता माझा जन्म 61चा, हां. माझा मोठा भाऊ हां. म्हणजे 50 त्याच्यावरती दूध केंद्रावर जाऊन काम करायची सकाळी पहाटे उठून. आई गो. 5 वर्षात दूध केंद्रावर ते सगळं आटपून आंघोळ करून मग सिपलामध्ये कामाला. मग संध्याकाळी येऊन ती का बसायची, विराजमान व्हायची ती मांडी घालून, का चहा तिकडे, जेवण तिकडेच, सगळं करून ती मग, आणि ती घर चालवायची. हो. माझ्या आयुष्यात मी एक लकी सांगतो स्मिता, मी उत्कृष्ट आई मला मिळाली, उत्कृष्ट बहीण मला, आमची बेबी, आमची नूतन करगुटकर, माझी वहिनी, त्यात नाही आहे वहिनी आमची, नंतर ही, वा. आणि मैत्रिणी सुद्धा, म्हणजे आमची वृंदा आहे बँकेतली, खूप सख्खी माझी मैत्रीण, खूप सख्खी. मिलिंद वाघची मिसेस स्वाती वाघ, म्हणजे बाळा कर्वींची मुलगी स्वाती. मला काही प्रॉब्लेम असेल ना, जर इंटेलेक्च्युअल प्रॉब्लेम काही कळत नाही काय, मी तिला फोन करतो, तर ती मला सगळं सांगते, कारण ती हायली क्वालिफाईड आहे, हुशार आहे. पद्मश्री कदम, इंग्लिश तिचं तुफान आहे. काही मला तो PPT पाठवायची असेल इंग्लिश करून, मी पद्मश्रीला फोन करतो आणि पद्मश्री मला करून देते. म्हणून या अशा बायका ज्या मला मिळाल्यात ना, या मी नशिबाने. अरे किती छान. कारण आता वय वर्ष 64, मी सुखी आहे, समाधानी आहे. बरोबर.
सगळ्या नवदुर्गा तुमच्या बरोबरीने. खरंच. आई ते बायको मैत्रीण. खरंच. आणि सासूबाईंचं म्हणजे मी ऑफिसमधनं दुपारी यायची हां. तर मला गरम गरम जेवण, वरण भात भाजी पोळी नाही करायच्या त्या, वरण भात भाजी पण गरम गरम मिळायचं. आम्ही दोघं जण ऑफिसमधनं बँकेतनं यायचा दुपारी, मी ऑफिसमधनं यायची, आम्हाला दोघांना ते पहिलं गरम जेवण द्यायचे आणि नंतर ते दोघं जण जेवायचे. अरे किती भाग्य ना हे. आणि मला संध्याकाळी ऑफिसमधनं आले, अरे तू झोप. अरे म्हटलं कुठची सासू सांगते सुनेला झोप म्हणून संध्याकाळी आल्यावर. ती मला हो, झोप म्हणून सांगायची. झोप. ती नोकरी केली आहे तिने ना. नाही पण असं होतं ना, आम्ही नोकरी केलंय तर मग काय झालं एवढं, असंही असू शकतं. नाही, माझी आई टोटल डिफरंट. हो. टोटल माझ्यावर सिनेमा बघायला जाणं त्यावेळी त्यांचे लग्नाच्या किस्से अगोदर. बरेच आहेत सासूबाईंचे सिनेमा. किस्से. एकदम काय हिंदी सिनेमाचं तिकीट मिळालं नाही. तुम्हाला आई हा इंग्लिश पिक्चर बघूया का, कुठला आहे, सॅटर्डे नाईट फिवर. सॅटर्डे नाईट फिवर आहे. हां चल चल, मी आपलं खुश. हं. जॉन ट्रॅव्हल्टा सेईंग गेलाय, सेईंग मी आपला. मी म्हटला आई बघ, आई ती मस्त AC मध्ये झोपायला राहायची. वा 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 झोपायला राहायची ती, कारण ती दिवसभर ऑफिस करायची. खरंय. पण सिनेमा बघायची तिला भयंकर आवडती. वा वा वा. मी पहिल्यांदा जो अमेरिकेत गेलो ना, त्यावेळी सगळे जरा म्हणजे भाऊ वगैरे, अरे तू अमेरिका पैसे खर्च, हो हो. ती एका वाक्यात बोलली, जा पैसे बघूया आपण, जा. आई नाटकात काम, काय नोकरी करत नाही, काय नाटकात काम करतोय, करू दे, होईल, कर तू. तर नाटकात कामं केल्यामुळेच मी ॲज अन ॲक्टर बँकेत लागलो. हो बँक ऑफ इंडियामध्ये ॲज अन आर्टिस्ट. खरंय. तिने जर सपोर्ट केला, तिने जसं मला सपोर्ट केला त्या बाईने, तसं सेम सपोर्ट ही मला करते. वा वा वा. सेम. नाही मी फिल्म प्रोड्यूस केली, करूया चल करूया, बघूया काय होते बघूया. मी मागे उभी राहिली. त्या काळात यार 16-17 वर्षापूर्वी, 16-17 वर्षापूर्वी मी 1 करोड रुपये टाकलेले आहेत. हो हो हो. 2005ला एक फिल्म केली, 2006ला एक फिल्म केली, चष्मे एका वर्षात. चष्मे बहादूर. चष्मे बहादर. एक उन्हाळा दिवस, चष्मे बहादूर, 2 फिल्म पकडून मी 1 करोड रुपये त्यावेळी का टाकलेले आहेत. मी पण सगळी गणितं बदलली. आता गणित बदल, हा? आता बदल. पण मग तेव्हा खूप त्रास झाला का ग? सगळंच पणाला लागलं आणि सांग ना. खूपच त्रास झाला तेव्हा. पण तेव्हा माझे नातेवाईक उभे राहिले माझ्या बरोबर. नातेवाईक, विजयचे मित्र सगळे. काय चुकलं विजेता, काय चुकलं नेमकं? सिनेमा बनवणं सोपं आहे, हां सिनेमा रिलीज करणं हां. फार कठीण आहे. डिस्ट्रीब्युशन फार अवघड. माहिती पाहिजे हां. तुम्हाला, माहिती पाहिजे. हां. मी आता जो अध्यक्षमध्ये होतो मी, तेव्हा पण मी तेच लोकांना सांगायचो. मी मिटिंग घ्यायचो प्रोड्युसर्सची. पण सिनेमा बनवा तुम्ही, पण सिनेमा बनवायच्या नंतर रिलीज जे करता तुम्ही ते विचार करा बाबा. तुम्ही एकत्र या, तुम्ही 4 प्रोड्युसर एकत्र या. तू 50 लाख टाकतोय, तो 50 लाख टाकतोय, तो 50 लाख टाकतोय, 50 लाखात सिनेमा होत नाही. नाही होत आता तर नाहीच. आता इम्पॉसिबल. तर मी 10 वर्षापूर्वीची गोष्ट करतो. तुम्ही एकत्र या. आज हिंदी सिनेमाचे प्रोड्युसर बघा, 8-9 प्रोड्युसर असतात. कल्की जा, कल्की सिनेमा त्याचे प्रोड्युसर्स बघा, किती कॉर्पोरेट कंपन्या आहेत, किती प्रोड्युसर्स आहेत. किंवा मोठे तुम्ही ब्रह्मास्त्र फिल्म आहे, किती कॉर्पोरेट फिल्म्स आहेत. अरे ते करतात तर तुम्ही काय नाही करू शकत. पण त्याचं तो बजेट असतं म्हणून अरे आपलंही बजेट आहे, आपल्यासाठी 1 कोटी 1.5 कोटी खूप झाले. मी अध्यक्ष असताना एक गृहस्थ आले, नमस्कार पाटकर, अरे म्हणे या बसा. काय हो, सिनेमा करायचा आहे, माझी कथा आहे, माझ्या कथेवर मला सिनेमा कोण प्रोड्यूस करणार? नाही मीच. तुम्ही कसे म्हणजे काय करता? नाही फॉरेन बँकेत रिटायर्ड झालं आहे, पैसे आलेत, ऐक तर त्याच्यावर करायचे आहे. म्हणजे मुलगा 8 दिवसांनी अमेरिकेतनं येतो आहे. मग मुलगा आला ना की तुम्ही दोघांनी एकत्र या परत माझ्याकडे. 8 दिवसांनी मुलगा, ते गृहस्थ आणि आले. म्हणजे चांगलं आहे, प्रत्येकाला वाटतं आपल्या कथेवर सिनेमा व्हावा. म्हटलं कठीण आहे, सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या मी. ते रिवर्ट झाले. मला वाटतं मी त्यांचे 1 ते 1.5 करोड रुपये वाचवले. मला माहिती ते वर्क नाही होणार, नाही होणार वर्क. आपली कादंबरी वगैरे नाही होत नाही. हां, जेव्हा आम्हाला पैसे पडले 30-40 कोटी पडले, त्यातले 1-2 कोटी गेले, फरक नाही पडत. बरोबर. तुम्ही कमवले 2-2.5 कोटी, त्यातले 1-1.5 कोटी टाकणार तुम्ही, आणि पुढे सगळं रिलीज परत आहे, सगळ्या गोष्टी आहेत. हे माझं चुकलं. सिनेमा केला, मी नाव घेऊन सांगतो, नानूभाई
माझ्या मागे उभे राहिले. हां सादिक चितळकर चितळकर तो माझ्या मागे उभा राहिला म्हणून मी मरता वाचलो. म्हणजे मरता इन द सेन्स कळलं. मी 100% डुबलो असतो. मी खूप वर्ष बाहेर येऊ शकलो नसतो. सरोज तुझी काय मनस्थिती होती म्हणजे तेव्हा या कलाकाराला सांभाळणं आणि तेव्हा आपण आता जरी हे खूप लाईटली बोलत असू तेव्हा सुद्धा त्यांना किती त्रास झाला असेल मानसिक. यातनं बाहेर पडायचं पैशाचं सोंग काय कोणाला करता येत नाही. तू कसं सांभाळस, तुला किती वाईट वाटलं, तू कशी बाहेर पडलीस यातनं? नाही मला वाईट म्हणजे आर्थिकच तंगी होती आमची. बाकी मानसिक आणि बाकी आम्ही व्यवस्थित होतो. आर्थिक तंगीमुळेच आम्ही जास्त अपसेट झालेलो तेव्हा. पण तेव्हा माझे नातेवाईक खूप म्हणजे त्यांनी सगळ्यांनी मला, माझ्या आईने स्वतःची जागा विकली आणि मला पैसे आणून दिले. ज्यांना पैसे देता येत नव्हते त्यांनी मला दागिने आणून दिले. माझी वहिनी, माझ्या आत्या, त्यांनी मला दागिने दिले की हे गहाण ठेव आणि हे पैसे घेतो वापर. ते खूप त्यावेळी. आणि त्यामुळे आम्ही आता मला म्हणतात की तुम्ही असे पैसे का देता. म्हटलं आम्हाला तेव्हाच आठवतं, तेव्हा आम्हाला ज्यांनी मदत केली ना, त्यामुळे आम्ही म्हटलं आता दुसऱ्यांना देतो. पण एक आहे त्याच्यात की आम्ही दिले ते आम्ही घेतले ते आम्ही परत करतोय. आम्ही ज्यांना देतोय ते आम्हाला परत येत नाही. आणि तोच यांचा गुण फारसा लोकांना आवडत नाही. अखंड आपला दान करत असतो माणूस हा. पण सरोज तू पण तशीच आहेस, तू पण तशीच आहे. दोघांचेही स्वभाव सारखे आहे. त्यामुळे तुम्ही काय एकमेकांना, तू काय टीका करतेस? सेमच आहात तुम्ही. का नाहीच करत मी. मला आणखी का बमन इराणी फक्त फोनवर मी म्हटलं पटा किधर येतो म्हणून घर में हो यार क्या पटा समथिंग रॉन्ग यार, युअर वॉइस इज नॉट ओके. No, यार. No, your voice, you are not okay. बापरे. Please come tomorrow. I am shooting here only in Parla. Come and meet me. मी गेलो सर. गेले त्याने विचारलं पाटे तुझ्या फिल्म का क्या हुआ रे. हाँ नहीं ठीक गया वो. असे 11 लाख रुपये दिले मला. काय सांगताय? 11 लाख रुपये असे दिले मला तरी. तो कितना चाहिए, क्या है, फिर कभी वापिस देगा तू, फिर होगा क्या, नहीं होगा क्या, काही प्रश्न नाही असे दिल्या. काय सांगताय? बापरे. 3 मिनिटात मी बाहेर होतो. चल बेटा बघ मिळते ऑल द बेस्ट कॉन. तो शॉट गेला. वा. भरत जाधवने पण मदत भरतने मदत. हो भरतने मदत केली. म्हणजे कशी केली, मी एक फिल्म करत होतो, ती फिल्म झाली नाही. तर एकदा बरोबर पटेल होता जेवायला ना जरा जिप्सीला बसूया आपण. गेलो दुपारी गेलो जेवलो वगैरे आणि मग हातात पैसे. अरे कसले काय कसले पैसे नाही. पण माझ्यामुळे पिक्चर कॅन्सल झालं. हे काय मी हे करत नाही, पण माझी एक जेस्चर प्लीज यार नाही. ते केल्यानंतर मी कित्येक वर्षांनी हिने दिले. या रिटायर्ड झाल्यानंतर मी द्यायला गेलो भरतला. भरतने घेतले नाही पैसे. नाही पटायला तर घेणारच नाही मी. माझ्यामुळे तुझं नुकसान झालंय अशी लोक फार कमी आहेत. मम्मीचे पैसे मी दिले, परत दिले. वेळ लागला मला द्यायला, बराच वेळ लागला. पण मी सगळे 11 लाख त्याला परत दिले मी. पण त्या वेळेला उपयोगी त्या मोमेंटला ते सगळं लक्षात होतं ना. त्यामुळे यार हेच आहे आम्हाला अशा लोकांनी मदत केली आहे ना. तर मला 5,000 2,000 3,000 काय फरक पडत नाही. काही फरक पडत नाही. हिंदी चित्रपटामध्ये आणि इतकं काम केलेलं आहे तुम्ही. असं बऱ्याच वेळा असं की मराठी लोकांना काय थोडंफार ट्रीटमेंट वगैरे चांगली मिळत नाही वगैरे, पण विजय पाटकर म्हणजे जॉनी लिव्हर वगैरे एकदम तुमच्या कलेला असा सॅल्यूट करतात. कसं होतं तुमचं वातावरण? खूप छान. कारण तेजापासून जो सुरू झाला 87ला ती फिल्म केलेली आहे. ती आता म्हणजे 2022ला लास्ट फिल्म केली आम्ही सर्कस. ती 55-56 हिंदी सिनेमा असेल माझा. तुमचा अप्रोच काय आहे आणि सगळ्यात तुमची मैत्री पाहिजे. तुम्हाला कळतंच, फ्लोअरला कळतं. आणि खोटी नाही ती कळते. ही जी मंडळी आहे ना ह्यांच्यावर तुमची मैत्री पाहिजे. टेक्निशियन्स. वा. आज मी डिरेक्टर झालो आहे ना, ती यांच्याशी मैत्री केली म्हणून मी डिरेक्टर झालो. डिरेक्टर होण्यासाठी तुम्हाला पहिलं काय शिकावं लागतं ना. तुम्हाला अँगल शिकावं लागतं ना. तुम्हाला शॉर्ट्स लाईटिंग तुम्हाला शिकावी लागते ना. ते मी विचारायचं जाऊन. ते केल्यानंतर तुम्हाला हळू लक्ष असतं लोकांचं. अरे हे आपणाच नाही रे. माझी फायटर लोकांची मैत्री, माझी डान्सर लोकांची मैत्री,
माझी आर्ट डायरेक्टरशी मैत्री, माझी मेकअपमनशी मैत्री, माझे कॅमेरामन लाईटमन हे मैत्री. मी डिरेक्टर असताना तिसऱ्या दिवशी मी प्रत्येक माणसाला नावाने हाक मारतो, खरंय. प्रत्येक माणसाला, नाही. म्हणजे लाईटमनला पण. नाही त्याचं आत्ता आम्ही घेतलं ना, आता मेकअप रूममध्ये आलात आणि आमची रंगभूषाकार शिवानीला तुम्ही इतक्या छान हाक मारली, त्याच्यावरनंच कळलं की जिच्यावर काम केलं तिचं नाव तुम्ही घेतलं. हो, ती तिला पण- आठवली मला ती. क्या बात आहे. सरोज, अगदी विजय पाटकर पत्रिका न जुळली, मग मला हा माणूसच नाही आवडला होता, इथून प्रवास सुरू झाला. असं करता 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 बँकेत नोकरी करताना ती सोडली, मग असं आणि विजय पाटकर असं जेव्हा विराजमान झालं हे नाव, तेव्हा तुला काय वाटलं की असं 100हून अधिक जाहिराती नंतर आणि मग म्हणजे स्टारिझम सह्या घ्यायला जेव्हा माणसं पाठी लागतात तेव्हा तुझं काय रिॲक्शन होती? तेव्हा मी साईडला असते. एकदम इम्युन झाली ती, इम्युन. म्यूट. मुलगा आणि ही इम्युन त्याला तयार झाली. आता आली, चला आता काय किती, आता 5-10 म्हणजे मिनिटं आमचा पुरतं फोटोच नसतो, मग आम्ही काढत बरोबर तर येत नाही. नाही. परवा पण आम्ही आता ह्याला गेलेलो अंबाबाईला, कोल्हापूरला. नंतर आठवलं विजय आपण फोटो काढलाच नाही. मग आमचा फोटो नवरा बायकोचा तो नंतर आठवडा तेव्हा काढला मी फोटो स्वतःचा आमचा. पण जेव्हा पुरस्कार जाहीर होतात तेव्हा तुमच्या काय घरात सेलिब्रेशनची काय व्याख्या असते, काय करते सरोज तू? सेलिब्रेशन विजयलाच आवडतं करायला. हा, त्यामुळे आणि माझ्याकडे प्राईज नाही मिळत तरी माझं सेलिब्रेशन असतं. वा वा वा, क्या बात आहे. किती मजेशीर आहे ना सगळं. आज बघा आपण आम्ही किती हुशार आहोत. सेलिब्रेशनला गुरु लक्ष्मीकांत बेर्डे आहेत ना, हा, सेलिब्रेशन करायचं. हो. त्यांनी शिकवलंय ना सेलिब्रेशन करायचं छोट्या छोट्या गोष्टीचं. सेलिब्रेशन मराठी इंडस्ट्रीमध्ये त्यांनी आणलं. काय सांगताय? सेलिब्रेशन पार्टी ही सगळी म्हणजे अख्ख्या इंडस्ट्रीला, तसं सचिनने पण केलं आहे, हो. महेश पण करायचा, महेश कोठारे करायचे, पण अख्ख्या इंडस्ट्रीला बोलून पार्टी देणारा माणूस एकच, लक्ष्मीकांत बेर्डे. अख्खी इंडस्ट्री, त्याच्या वाढदिवसाला अख्खी इंडस्ट्री असायची. म्हणजे मी अक्षय कुमाराला बघितले त्याच्या पार्टीला. त्यावेळी घरी असं पार्टी म्हणजे कमीत कमी 200-250 त्यावेळी लोक, नाटकातलं प्रोड्युसर, नाटकातले ॲक्टर, फिल्मचे ॲक्टर. नाटक फिल्म कॉमन होते तसे, पण त्यातलं त्यात त्याने सेलिब्रेशन त्याने शिकवलं. पण माझं लग्नानंतर माझा पहिला वाढदिवस त्यांच्या घरी झालेला, त्यांनी स्वतःहून सेलिब्रेशन. वा वा, वहिनी साहेब असं का, किती छान ना. म्हणजे तू आता रुळीस या सगळ्या वातावरणाला छान एकदम. पण सध्या नाही मी जात आता, कारण विजय पार्टीला नेतो, मला कुठेतरी फंक्शनला वगैरे नेतो, आणि विजयला त्याचे मित्र भेटले की तो असा फिरत जातो की मग मी एकटी उभी असते. मग मी त्याच्यापेक्षा मी येतच नाही तुझ्या ह्याच्यात, मी माझं छान फिरते मी. नाही, आणि मग विद्या असेल, हां, जयवंतची वाईफ पद्मश्री असेल समजा, ये तर मग हे आपापसात बसतात नाही करतात. अदरच ते तिचं करेक्ट आहे, पण मी कोणाला त्यांना टाळू शकत नाही. बरोबर. गप्पा होतात, काय काय होतं, म्हणजे माझ्या गप्पा संपतच नाहीत. खरं आहे. पण विजेता, आम्ही इतके हुशार आहोत कारण हिला सही घेताना तुम्हाला वेगळं राहावं लागतं, फोटो नाही, म्हणून आज आम्ही ठरवलंच की आज सुनबाईंना आणायचंच आज इकडे आणि व्यक्त होण्याची आज एक छान संधी आहे. ती म्हणाली की बरे बापरे, मला तर ब्रह्म प्रश्न माझ्यासमोर आहे, तू घेऊन जातेस TV सेंटर, मी काय बोलणार. म्हटलं काही नाही बाबा, TV सेंटर हे आपलं आहे, आम्ही तिथून मोठे झालेलो आहोत, लहानाचे मोठे आम्ही इथे झालेलो आहोत. म्हणजे 80ची गोष्ट, 81ची गोष्ट आहे. त्यामुळे हे आपलं आहे, इथे तुला परक वाटणारच नाही. त्याचा अनुभव मी फार सांगून त्याला खोटं वाटलं असतं. आता विचार, शी इज कम्फर्टेबल. तुम्हीच तिला मेकअप रूममध्ये कम्फर्टेबल केलं. त्यामुळे सगळे आपलीच लोक आहेत, सगळे आपली लोक आहेत, कोणी परक नाही. पण विजयदा, आता तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राचे लाडके आहात, वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही प्रेम व्यक्त केलेलंच आहे, पण आता खास सरोजसाठी काहीतरी प्रेम व्यक्त करण्याच्या ही संधी सोडू नका. कोणते निरंजन पाठक म्हणाले, खूप फेमस झालाय वाडकरांनी घेतलेला किस. ती म्हणाल नाही, मला असं काय करू नका. ओ वा 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 वा, बघा बघा बघा. नाही, पण शब्दातून काहीतरी व्यक्त करा तुम्ही. काय बापरे, असं नाही, हे किती लवचिकता. हाईट मध्ये का, मी कधी येतो तिला घरात काम करत असते, आणि माझा
पोरगा माझा मोठी ग्रेट कंपनी आहे शार्दूल, खूप माझी मस्त कंपनी आहे मला. त्याला माझं सगळं कळतं. मी काय मध्येच येतो मी आणि हिला म्हणतो मी सरू आय लव्ह यू. का कशाला काय झालं हे रिॲक्ट भलटी होती हा. का पोरगं सांगतो शार्दूल अरे मम्मी ते जेवण चांगलं झालंय आता जेवतायत ना ते त्याच्यावर रिॲक्ट झाले ती. सरोज ये ना इंसाफी है. ती आपली अशी झापड वगैरे चालू असते ना सगळं झापड काय आय लव्ह का अशी मारत मिळत नाही का. हे काय हे बरोबर नाही. आय लव्ह यू का म्हणजे काय हे काय हे रिॲक्शन काय मला कळलीच नाही. आता तू व्यक्त हो चल. लव्ह यू टू अजून म्हटलेलंच नाहीये ना त्याला मी. माता म्हण मग आता म्हणते ना लव्ह यू टू लव्ह यू टू. टू चल बाजूला. तिची स्टाईल वेगळी आहे पण प्रेम आहे आतून त्यामुळे मला वाटतं त्याशिवाय शक्य आहे का. शक्यच नाही त्याशिवाय. बरोबर. आता काय एक सर्टन एज नंतर ते प्रेम बिम जायचं पण अफेक्शन ते घट्ट हो हो ते मिसआउट होतं मग. म्हणजे ते असं आहे की सरू आणि मी म्हण किंवा माझा मुलगा आणि मी म्हण त्याला 8-9 तास झाले का तो डायलॉग मारतो ना क्या पप्पा जान का हो यार मिळते नाही आप का हो. तो बिझी असेल मी बिझी असेल ना आम्ही भेटलो 1-2 दिवसांनी भेटतो आम्ही. आता काल तो सकाळी गेलाय रात्री काहीतरी आला तेव्हा मला भेटला किधर हो यार असं काही चाललंच आमचं. बरोबर. सर्व आता विजय पाटकर म्हणजे महाराष्ट्राची शान आमची जान असं सगळं आहे. आता त्यांना कुठल्या रूपात तुला बघायला आवडेल जास्त म्हणजे अजून काय करावं असं वाटतंय त्यांनी. मला अजून मी ना त्याला ॲक्टर म्हणूनच पाहते. मला डिरेक्टरपेक्षा तो ॲक्टर म्हणूनच आवडतो. त्याने अजून त्याच्या कॅपॅसिटीचा रोल केलेलाच नाही. मी त्याला म्हणते की तू प्रोड्यूस करतोयस ना मग तू स्वतःसाठी कर, स्वतः कर काहीतरी. जे चष्मे बहादरच्या वेळी पण आमचं भांडण झालेलं त्यावरनं की मी त्याला किती मागे लागले की तू कर रोल तू कर. पण तेव्हा तो म्हणाला नाही मी डिरेक्टर आहे मला एवढं सगळं तामझाम करायचं आहे मला नाही जमणार. म्हटलं तू स्वतःला प्रूव्ह कर. वा. ते अजून तो करत नाहीये. त्याच्यावर आमची जास्त भांडणं होतं. त्यानंतर मी एक केलं सिनेमा लावकलात. लावकलात कॅरेक्टर वेगळं होतं आणि ते प्रोड्युसर डायरेक्टर मीच ते मी करायचो गाणं करतो दिलाचे दिल भर कधीच ओके. अरे चेक आला का रे बँकेत अजून नाही ना का ना आला चेक सांगितलं तो पाठवायला चेक. हां मी ती शूटिंग शॉर्ट डे चला क्या शॉर्ट कधीच आला बोल असे हाल कोण करणार. चष्मे बहादरच्या वेळी मी तेवढा मी मॅच्युअर्ड नव्हतो. हो हो दुसरी फिल्म होती माझी आणि लावकाला जेव्हा मी केलं तेव्हा मध्ये 9-10 फिल्म केल्या त्या. निदान मला सेटवर गेल्यावर माझे काय शॉर्ट्स आहेत हे मला माहिती होतं. हो बरोबर. त्यात मी को प्रोड्युसर होता. मी प्रोड्युसर होतो पण को प्रोड्युसर होता. पण तसं टेन्शन मला नव्हतं. चष्मे बहादरला एकटा म्हणजे परत्या याच्यात जात नाही आपण एकच पटकन टाकतो परत्यात जातो आपण. दुसऱ्या दिवशी 8 सप्टेंबर नाही 8 मेला मी फिल्म चालू केली. 9 मेला मला जो माणूस पैसे देणार होता तो म्हणाला की मी नाही देऊ शकत प्रॉब्लेम झाला. 9 मेला दुसऱ्या दिवशी मी म्हटलं थांबलो सा हां चलो तर त्यातलं होऊन गेला होत गेलं. परत त्या पॉईंट झाला आपलं बोलून ते परत नको ते खरंच इज अ नाईटमेअर. ते दिवस म्हणजे नाईटमेअर होते. खरे खरे खरे. विजयला विजय डिरेक्टर म्हणून आवडतो पण मला ऍक्टर म्हणून आवडतो. मला त्याला पाहायला खूप आवडतं म्हणजे त्याचं जरा जरी काय असेल तरी आम्ही थांबून पाहतो. ते स्माईल असते चेहऱ्यावर एक नाटक करा मी करतोय नाटक. वा 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 हा 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 या तुम्ही भरपूर नाटक करा. तुम्ही रंगमंचावर धुमाकूळ घाला. तिची इच्छा पूर्ण होऊ देत की तुम्ही खूप रोल करावेत म्हणजे आमची पण इच्छा पूर्ण झाली. कारण त्याचा ना त्याला मी म्हटलं की सिरियस पण कर कारण त्याचा दूरदर्शनला एक सिरियल होती हँडिकॅप मुलगा वरनं काहीतरी नाव होतं. नाही मला म्हटलं मी तसा तू रोल कर हवा तर. आज सरोज दूरदर्शनच्या या इतक्या मंगलमय वातावरणात इमारतीत आलीस ती वास्तू नेहमी सगळ्यांना तथास्तू म्हणते तर तुझी इच्छा ही पूर्ण होणार. सरोज सारखं सरोज म्हणजे कमळ ते असं बहरलेलं आहे. ती दुःखात पण तुम्हाला ती आत घेते भुंग्यासारखी आणि पुन्हा उमलून तुम्हाला बाहेर काढते. तर
तिचे आशीर्वाद, तिचं प्रेम सत्कारणी लागो. आणि खूप खूप शुभेच्छा आणि मजा आली आज तुमच्या प्रेमाची गोष्ट ऐकायला. धन्यवाद. 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 धन्यवाद.